नमस्कार. अलीकडे युवा वर्गामध्ये ही हृदयविकाराच्या झटक्याचे किंवा अन्य ताणतणावामुळे निर्माण होणाऱ्या आजारात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक दुर्दैवी घटना चिपळूण तालुक्यात ओमळी या गावी घडली आहे. पुढे बातमी सविस्तर पाहण्याआधी आपला RJ मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मिळालेल्या माहितीनुसार दिनेश दिलीप यादव वय 30 राहणार ओमळी गोंधळेकर वाडी हा युवक 11 फेब्रुवारीला नारद खिरकी जाधववाडी तालुका चिपळूण येथे क्रिकेट मॅच असल्याने मित्रांच्या बरोबर खेळण्याकरता गेला होता. तो दुपारी मैदानातून बाहेर पडत असताना अचानक त्याला चक्कर आली. त्यातच त्याला उलटीही आली. लगेच त्याच्या मित्रांनी डॉक्टर रसाळे यांच्याकडे उपचाराकरता घेऊन गेले असता डॉक्टर रसाळे यांनी त्याला तपासून पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर गणेश खिंड मार्गे येत असताना रस्त्यात डॉक्टर तांबे यांना मित्रांनी त्याच्या दाखवले. तेथे दिनेशला जास्त चक्कर येऊ लागल्याने त्याला अधिक उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे घेऊन आले. तेथील डॉक्टरांनी त्याचा ECG काढून तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केलं. दिनेशच्या मृत्यूमुळे परिसरातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. दिनेश हा मुंबई येथे BSTच्या निमशासकीय सेवेतील कर्मचारी होता. अलीकडे तो मुंबई येथून गावी आला होता. त्याच्या मागे त्याचे आई-वडील, पत्नी, मुलगी असं कुटुंब आहे. या सगळ्या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.